ओम मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आज ह्या ब्रह्मैसोळ्याला सर्व जमलेले धर्मजन भाग्यवान, पहिल्या प्रथम तर अध्यात्म काय आहे हे बेसिक समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणता ना, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. पहिल्या प्रथम जे यजमान ब्राह्मण देवतेनं एवढ्या उन्हामध्ये बसवले होते आणि स्वतः ब्राह्मण देवता वेदांच्या मंत्राचा उच्चार करत असताना सर्व देवदेवतांना आवाहन करून, भगवान सूर्याला साक्षी ठेवून, सर्व नक्षत्रांना साक्षी ठेवून आज भूमिपूजनाचा सुंदर असा मंगलमय कार्यक्रम पूर्ण झाला. साधू संतांना बोलवलं. विशेष आपली महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे. धर्मधन भाग्यवंतांनो, माझ्या माया बहिणींनो, बघा, अध्यात्म एवढं सोपं नाहीये की फुलाचा हार आणि शाल श्रीफळ देऊन दक्षिणा देऊन ते पूर्ण केलं जातं. अध्यात्म हा अंतरीचा भाव आहे. अध्यात्म हे समर्पण आहे. अध्यात्म श्रद्धा, प्रेम, भाव, विश्वास आहे. तिथे प्रत्येक जण जाऊन कुदळ मारत होता. अतिशय सुंदर आहे. खूप एक्सायटेड आपण सगळे आहात देवाच्या बाबतीमध्ये, अध्यात्मामध्ये. बघा, तिथे जे यजमान बसलेले आहे, यजमानाने जेव्हा उच्चार केला तेव्हाच कुदळ मारला गेली. जेव्हा सर्व ग्रामस्थ मंडळींनी महंतांना, साधूला आमंत्रण देण्याचं कार्य त्यांनी केलं. मला आमंत्रण द्यायला श्रीराम शक्तीपीठामध्ये आले, त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये, अंजनी नगरीमध्ये. तेव्हाच कुदळ मारल्या गेलेली आहे. कारण हनुमंत हा विश्वाचा मालक आहे. त्याच्यासाठी मुहूर्त वगैरे वगैरे ह्या सगळ्या लांबलच्या गोष्टी आहेत. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरो हनुमंत बलबीरा, जय 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 हनुमान गोसावी, कृपा करू गुरुदेव की नाही. संकट मोचनाचं मंदिर होणार आहे, वास्तू होणार आहे. आणि त्या वास्तूचा जीर्ण उद्धार आपण भाग्यवान लोक करताय. हनुमंत्रा विशेष देवता. विशेष म्हणजे काय? हनुमंत्राला जेवढे विशेषण लावू तेवढे कमी आहे. हनुमंत्रा पहिल्या प्रथम तर रामाचे सेवक आहेत. आणि रामाचे सेवक असल्यामुळे देवाकडे द्यायला हनुमंत्राला काही उरलेलं नाहीये. तर आपण काय देणार सांगा ना. साधू संतांनी वर्णन केले, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलंगीन आनंद पूजेन, भावे वाळीन म्हणे नामा, तमेव माताच पिता तमेव, तमेव बंधू सखा तमेव, तमेव विद्या द्रवीन तमेव, तमेव सर्वं मम देव देव. एकदा हनुमंत्रासाठी जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. आता हनुमंत्राची आपल्या सगळ्यांशी एवढे नाते आहेत. हनुमंत्रा म्हणजे आपल्या सृष्टीचं पहिलं काव्य रामायण, वाल्मिकी रामायण. आणि वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी अतिशय सुंदर त्या महात्म्याने उल्लेख हनुमंत्राचा केलेला आहे. ज्या वेळेस हनुमंत्रा रामायणामध्ये एक सेवकाची, एक भक्ताची, एक शिष्याची भूमिका जेव्हा निभवतात ना, म्हणताना देव भावेचा भुकेला आहे. देवाला चांदी, सोनं, फळ, फूल हे काहीही देवाला आवडत नाहीये. पत्रम पुष्पम फलम तो योमे भक्त्या प्रयश्यती. हो, तो भावेचा भुकेला आहे. आणि हनुमंत्राने रामाची सेवा केल्याच्या नंतर राम विश्वाचा मालक आहे. राम विश्वाचा प्राण आहे. राम राजा दशरथाला 60 वर्षाने झालेला तो सुपुत्र आहे. राम विष्णूचा अवतार आहे. राम हृदय मंदिरामध्ये रमण करणारा राम आहे. आनंद देणारा राम आहे. आणि ज्या वेळेस प्रभू हनुमंत्राला द्यायचा प्रश्न आला, मी जास्त वेळ घेणार नाहीये, कारण आजच्या भूमिपूजनाचं महत्व सांगणार आहे की कोणाचं मंदिर इथे होत आहे. आणि ज्यावेळेस देण्याचा प्रश्न आला तर जेवढेही सेवेकरी होते त्या सर्व सेवेकऱ्यांना काही ना काही सीतामैया दान देत होत्या, त्यांचा सत्कार करत होत्या. आणि प्रभू रामही त्यांना देत होते.
पण जेव्हा हनुमंतरायाचा प्रश्न आला, आपण सर्व आध्यात्मिक आहात, विशेष आपण रामायण प्रत्येक गावामध्ये घराघरामध्ये रामायण आहे, कारण आपलं इष्टदैवत आहे रामायण. आणि हनुमंतरायाला देण्याचा प्रश्न जेव्हा आला आणि राम प्रभूला सांगितलं सीतामय्याने की सगळ्यांना आपण दिलेला आहे काही ना काही सेवेचं श्रेय म्हणून, आशीर्वाद म्हणून, पण पहा ना हनुमंतरायाचं कार्य मला असं वाटतं माझ्या छोट्याशा वाणीनं काय एक्सप्लेन करणार आहे. भले भले बोलून गेले, त्यांना बोलता आलं नाहीये, वेदांनाही वर्णन हनुमंतरायाचं करता आलं नाहीये. आणि ज्यावेळेस देण्याचा प्रश्न आला तर सीतामय्यानं सांगितलं की माझं हरण जेव्हा रावणानं केलं त्यावेळेस हनुमंतरायानं माझं संशोधन केलं. ज्यावेळेस राम लक्ष्मण पाथालामध्ये घेऊन जाण्याचं काम रावणानं केलं, तेव्हा हनुमंतरायानं प्राणदाताचं काम केलं, वाचवण्याचं काम केलं. जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली होती तेव्हा द्रोणागिरी आणून लक्ष्मणाचा प्राण वाचवण्याचं हनुमंतरायानं काम केलं. असे बरेचसे हनुमंतरायाने काम केले. तर प्रभू आपलं कर्तव्य आहे, कारण सेवकाला काहीतरी द्यायचं. तर प्रभू रामचंद्र विश्वाचा मालक राम म्हणतो, देवी बघ मी प्रत्येकाला देणं माझ्यासाठी फार सोपं आहे, प्रत्येकाला मला देऊ शकतो मी, पण माझ्या हनुमंतरायाची, माझ्या बल भीमाची, सर्व शक्तिमान ईश्वराची, साक्षात 11 रुद्र भगवान शंकराची, माझ्या हनुमंतरायाची एवढी सेवा आहे की त्याचा नमस्कार, त्याचं अलिंगन आणि त्याला हृदयात आणि हृदय त्याला अर्पण केल्याशिवाय, त्याला हृदयात ठेवल्याशिवाय माझ्याकडे दुसरं काहीच नाही आहे. आता रामाला अख्या जगानं हृदयात ठेवलं, त्या रामाला हृदयात ठेवणार आहे त्याचं मंदिर आहे. संत कबीर याचं वर्णन करतात, साधू संतांचं वर्णन संत कबीर करतात भेटीचं, साधू संतांच्या संगतीचं आणि साधू संतांच्या दर्शनाचं कबीर महत्व सांगतात. एक घडी आधी मी पुनी आद, कबीर संगत साधू की कटे कोठी अपराध. तर विचार करा, प्रभू रामाकडे काही द्यायला हनुमंतरायाला उरलेलं नाहीये. असे हनुमंतराया सेवक आहेत, भक्त आहेत, एक निष्ठा आहेत, आपल्या धर्माचं प्रतीक आहे. आणि हनुमंतराया प्रत्येक ग्रामदेवता, म्हणजे ज्या गावात हनुमंतरायाचं मंदिर नाही ते गावच नाही. प्रत्येक गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर आहे. आणि आज आपण एका बाल ब्रह्मचारी साधूच्या हाताने, साधू संतांच्या महंतांच्या हाताने आपण भूमिपूजन केलेलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, राम प्रभूंकडे जेव्हा काहीच उरलं नाहीये तर सगळे आश्चर्यचकित झाले. का हो देवा, तुम्ही सगळ्यांना काही ना काही दिलं आणि हनुमंतरायासाठी का नाही? तर त्यांनी सांगितलं की हनुमंतरायाची जेवढी सेवा आहे ना, तेवढी महागाडी वस्तू माझ्याकडे काहीच नाहीये, पण हनुमंतरायाला काही द्यायचं आहे ना, तर मी हनुमंतरायाचा होऊ शकतो. म्हणून राम हनुमंतरायाचे झाले. म्हणून माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आपल्या सर्व धर्मधन भाग्यवंतांना, ठाणगाव ग्रामस्थ मंडळांना, ही ग्रामदेवता आपली आहे, हे आपलं इष्टदैवत आहे. आपण सर्वांना खूप भक्तिभावानं पंचकृषीतले सगळे पावणे रावणे, आपले सगळे भक्तीचे नाते जपून इथे आलेले आहात. आणि रामकृष्ण विठा, रामकृष्ण बस. आणि अतिशय सुंदर आध्यात्मिक वातावरणामध्ये आपण सगळ्यांनी भूमिपूजन केलं. मी माझं हृदय साक्षी देत आहे. हनुमंतराया या भूमिपूजनाचा स्वीकार करतील. मी हनुमंतरायाकडे विनंती करेल, माझ्या ठाण गावाचं, या पुण्यभूमीचं, पंचकृषीचं, माझ्या महाराष्ट्राचं, माझ्या दिव्य भारताचं आणि पूर्ण विश्वाचं कल्याण कर. उदंड आयुष्य दे, आरोग्य चांगलं दे, त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. या ठाणगाव या पुण्यभूमीचे मुलं खूप शिकले पाहिजे, मुली शिकल्या पाहिजे, अध्यात्म वाढलं पाहिजे, भजन कीर्तन झालं पाहिजे, आमच्यासारखे साधू संत आले पाहिजे, रामकथा झाली पाहिजे, भगवत कथा झाली पाहिजे, कीर्तन भजन झाले पाहिजे, एकमेकाचा सन्मान झाला पाहिजे. काही लोक साधूच्या दर्शनाला अतिशय गर्दी करतात आणि काही लोक साधूला बघून पळतात. फरक आहे ना. काही लोक साधूला बघून पळून जातात
आणि काही लोक साधूच्या दर्शनासाठी गर्दी करतात. भगवंताची ही लीला आहे. भगवंताच्या जीव सृष्टीमध्ये अनंत प्रकारचे जीव आहेत आणि भगवंताचे अनंत रूप आहेत. भगवंताचे रूप सांगताना मी एवढंच सांगेल, द इन्फायनाइट इन एक्झिस्ट अँड व्हरायटी रिझर्व्हायर ऑफ ऑल एनर्जीज. भगवंताचे अनंत रूप आहेत. भगवंत एक शक्तीचं भंडार आहे. आज या पुण्य भूमीला येऊन मला खूप आनंद झाला. मी आज इथल्या सर्व ग्रामस्थ मंडळांना आणि जमलेल्या पंचकृषीला माझा माईक जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातो सगळ्यांना एकच सांगेल की आजचा जो मंगलमय हा वेळ आहे ना, हा मुहूर्त आहे ना, हा मुहूर्त असा आहे, द टाइम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. हो, आता अध्यात्माची आणि विज्ञानाची सुरुवात झालेली आहे. आता अध्यात्माची विज्ञानाची वेळ आलेली आहे. कारण की ज्या गावामध्ये संत येतात आणि त्यांचे आशीर्वचन जेव्हा ते मांडतात आणि तेवढ्याच मान सन्मानाने रिस्पेक्ट देऊन ते महापुरुष स्वीकार करतात, तो बोलणारा गुरु आहे आणि श्रवण करणारा स्वीकार करणारा शिष्य आहे. ही महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा आहे गुरु शिष्यांची. भगवान परमात्मा काशी विश्वनाथ पंढरीचा राणा चंद्रभागेच्या तीरावरती माझ्या पुंडलिकासाठी अखंड करकटेवरी हात देऊन तिथे एक युग झाले तो उभा आहे. तो आज ह्या पूजनाचा साक्षी आहे. ब्राह्मण देवतानं वेदांच्या मंत्राचा उच्चार केला. मी स्वतः याचा साक्षी आहे. मी हनुमंतराला एवढीच विनंती करेल, दान भरभरून द्या. जे दादा उलटून सांगणार होते त्यांचं मी अभिनंदन करेल. जे लिखापडी करताय त्यांचं अभिनंदन करेल. आणि जे जे हनुमंतराच्या मंदिरासाठी जीर्ण उद्धारासाठी जे दान करणार आहेत त्यांच्या चरणी मी कोटी कोटी प्रणाम करतो. हनुमंतराला विनंती करतो, भगवान परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, तुमच्या मनोकामना पूर्ण करो, तुमचे मुलं खूप शिको, तुमचं आरोग्य चांगलं राहो आणि ह्या ठाणगाव भूमीमध्ये तुम्ही सन्मानानं जीवन जगो. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.